मी अनिता लाईफस्टाईलमध्ये स्वागत आहे तुमचं। हा साबणाचा बेस मी ऑनलाईन मागवला होता। असे बारीक बारीक तुकडे करून घ्या आणि डबल बॉईल मेथडमध्ये ते मेल्ट करून घ्या अशा पद्धतीने। आणि नंतर हे जे कोरफड आहे ते बारीक बारीक तुकडे करून घ्या आणि तुम्ही जो यूज करताय तो शॅम्पू घ्या, त्याच्या 5-6 पुड्या घ्या, त्याच्यात 1 चमचा साखर टाका आणि ते वितळवायला ठेवा। नंतर इथं कोरफड, गुलाबाच्या पाकळ्या, गोकर्णाची फुलं असतील तर घ्या, नसतील तर चालेल, आणि कडुलिंबाचा पाला हे छान बारीक करून घ्या आणि एका सुती कपड्यामध्ये छान गाळून घ्या। आपण डायरेक्ट केसाला शॅम्पू लावण्यापेक्षा हा बेस्ट ऑप्शन आहे बरं। लहान मोठ्यांना सगळ्यांसाठी छान आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा। इथं मी शॅम्पू आणि हे मिश्रण छान असं एकत्र करून घेतले, चमच्यानी होत नाही म्हणून मी हाताने छान असं मिक्स करून घेतले। आता ते गाळून घेतलेलं मिश्रण आणि शॅम्पू इथं मी मेल्ट करायला ठेवलेला साबणाचा बेस छान वितळलाय। आता हे दोन्ही मिश्रण छान असं मिक्स करून घ्या। अशा पद्धतीने यूज अँड थ्रोच्या ग्लासमध्ये थोडंसं कोमट झाल्यानंतर वता, अर्ध्या तासात आपला साबण तयार होतो। हे पहा, अशा पद्धतीने आता माझा साबण तयार आहे। तर इथं मी ग्लास हे कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते। एकदम छान असा हा साबण तयार होतो। लहान मुलींना वगैरे केसांना वापरण्यासाठी, मोठ्यांना सुद्धा छान आहे। एकदम बेस्ट ऑप्शन। डायरेक्ट केसाला शॅम्पू लावण्यापेक्षा हा साबण लावा। आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। पुढे मी यूज करून पण दाखवला आहे थोडासा, ते पहा।